खरं आहे आणि त्याच्यामुळे अर्ध्या तासामध्ये आपल्याला हळूहळू आकडेवारी समोर येईल। आपण आता उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊया। मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मुकुल, उत्तर महाराष्ट्रात देखील अनेक इंटरेस्टिंग लढती आहेत आणि गेल्या वेळी देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये काही वेगळे निकाल लागलेले होते। यावेळी उत्तर महाराष्ट्रातलं चित्र काय सांगतंय तुला मुकुल? आत्ताचं जर पक्षीय बलाबल बघितलं तर महायुतीकडे 34 जागा आहेत, म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या फुटीनंतर। त्याचबरोबर महाविकास आघाडीकडे 10 जागा आहेत, 2 ठिकाणी एमआयएम आहे आणि एका ठिकाणी अपक्ष आहेत। आत्ताचं सध्याचं पक्षीय बळाबळ हे आहे। आत्ता जे निवडणूक लढतो आहे यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजपा आहे, त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट आहे आणि अजित पवार शिवसेनेचे दोन्ही गट, असं उतरत्या क्रमाने संपूर्ण पक्षीय बलाबल आपल्याला बघायला मिळतं आहे। सध्याचे जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामधले 8 दिग्गज मंत्री या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। अनेकांना सुरुवातीला आव्हानं देखील देण्यात आलेली होती, मात्र बऱ्यापैकी त्यांनी आपलं निवडणूक ही सोपी करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। तरी 1 ते 2 ठिकाणी काही धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा आहे की सुरुवातीपासूनच तिथे हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळालेला होता। सुहास कांदे यांना समीर भुजबळ यांनी आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे या मतदारसंघाकडेच अवघ्या राज्याचं लक्ष राहणार आहे। त्याचबरोबर मतदानाच्या 4 ते 5 दिवस आधी जरांगे पाटील हे येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आलेले होते। सांत्वनपर भेट आहे असं त्यांनी सांगितलं होतं, मात्र जो आडवा येईल त्याला पाडा अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य देखील केलेलं होतं। त्यामुळे या मतदारसंघाकडे देखील लक्ष लागलेलं आहे। उत्तर समोर येत आहेत निकालाच्या माध्यमातून आपल्याला बघावं लागेल। मुकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा काही इंटरेस्ट